खरं सांगू तुम्हाला, त्या बापाला माय सांगते, मालक 150-200 रुपयाला बनेल येतंय, घ्या ना. त्यावेळेस तो बाप सांगतो, नाही ग माझ्या ताईडीची 12वी आहे, नाही ग माझ्या दाद्याची 10वी आहे ग. ऐकून जा रे गड्या, आपल्या लेकीचा आणि लेकाचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरता रात्रंदिवस तळमळत असतो ना, तो तुमच्या आमच्या जीवनातला बाप आहे. आयुष्यातला बाप गेला ना, नाही माघारी मिळायचा तुम्हाला. एखाद्या पोरीचं लग्न ठरलं ना, एखाद्या पोरीचं लग्न ठरलं तर 10 जणाच्या दारात जाऊन हात जोडतो रे आपला बाप, माझ्या ताईडीच्या लग्नाला या, माझ्या ताईडीच्या लग्नाला या. पण खरं सांगू तुम्हाला, किती म्हातारा झालेला बाप असू द्या आणि तो माहेरात जिवंत असू द्या, त्या पोहरीला माहेर जिवंत आहे. माहेरातला ज्या दिवशी बाप मरून जाईल ना, त्या दिवशी माहेरचा दरवाजा तुमच्याकरता बंद झाला, हे लक्षात ठेवा. आयुष्यातला बाप आहे ना, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाची किंमत करा, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईची किंमत करा. खरं सांगू, एवढा अट्टहास करून ज्योती दिदी, विद्या दिदी आणि रोहिणी दिदी जर कधी इथं आल्यात ना, तर खरं सांगू, घरामध्ये पहिला पाय टाकला ना, त्यांना वाटत असेल ना, त्यांच्या जीवनातला बाप निघून गेलाय. काय वाटत असेल? ज्याच्या आयुष्यात ज्याला हात नाहीत ना, त्याला हाताची किंमत विचारा, आणि ज्याला पाय नाहीत ना, त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही ना, त्याला बापाची किंमत विचारा रे गड्या. आयुष्यातला बाप सहज विसरून चाललोय रे आपण. पण खरं सांगू, किती म्हातारा झालेला बाप असू द्या, लेक भेटायला जाऊ दे रे, पोरीच्या पायाच्या पैंजणाचा आवाज ओळखतो बाप, थरथर त्या हातानं काठी टेकत 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 बाहेर येतो, आणि बाहेर आलेला बाप आपल्या ताईडीला हाताला धरतो आणि आतल्या खोटवर नेतो, आणि खोटवर बसून त्या ताईडीचे मटा मटा मुके घेतो रे गड्या. आणि पहिला प्रश्न करतो, ये ताईडे, तुझ्या संसाराला काही कमी तर नाही ना ग? ज्या दिवशी बाप मरून जातो ना, त्या दिवशी हा प्रश्न सुद्धा संपून जातो रे गड्या. हा प्रश्न परत कोण विचारत नाही. सगळं व्यवस्थित आहे सांगते ताईडी, आणि माघारी जायला निघाली ना, बाप म्हणतो, निघाली का ग? माघारी जायला निघाली ना, तोपर्यंत बाप सांगतो, म्हातारे ऐक ना ग, परवा चटणी केली ना आपण, चटणी, ती चटणी काढ ग आणि घाल ग माझ्या ताईडीच्या पिशवीत. म्हातारे, खोटच्या खाली कांदा आहेत ना, ते कांदा बी काढ ग आणि घाल ग माझ्या ताईडीच्या पिशवीत. ऐकून जा रे गड्या, तुमच्या आमच्या संसारासाठी चटणी आणि कांदे पुरवतो ना, तो तुमच्या आमच्या जीवनातला बाप आहे, हे लक्षात ठेवा. आयुष्यातला बाप केला ना, नाही माघारी मिळायचा. महाराज, आमच्याकडे करोडाने इस्टेट आहे. महाराज ऐका ना, एवढी इस्टेट आहे, एवढी इस्टेट आहे, ती इस्टेट आम्ही देवाला देऊ आणि आमचा बाप माघारी मागू. खरं सांगू, करोड रुपये घेऊन जर देवाच्या समोर उभा राहिला आणि करोडाची इस्टेट एका बाजूला, आणि देवाला सांगितलं की आमचा बाप आम्हाला माघारी दे, नाही देव माघारी देणार. खरं सांगू, आयुष्यात बाप आहे ना, आयुष्यात जोपर्यंत बाप आहे, कितीही मोठं संकट येऊ द्या, बाप म्हणजे काय आहे माहिती आहे तुम्हाला? तुमच्या आमचं संरक्षणाकरता घरावरती पत्रा असतो, पत्रा. त्या पत्र्यावरती पाऊस पडला की तो पत्रा आवाज देतो, त्या पत्र्यावरती ऊन पडलं ना, तो पत्रा तुमचं आमचं संरक्षण करतो रे गड्या. पण खरं सांगू, बाप नावाचं माध्यम सुद्धा असं आहे, लेकराचं चांगलं व्हावं याच्याकरता रात्रंदिवस ओरडत असतो ना, तो तुमच्या आमच्या जीवनातला बाप आहे, हे लक्षात ठेवा. तो आवाज करतो, तो ओरडतो, फक्त आणि फक्त आपलं चांगलं व्हावं याच्याकरता रे गड्या. पण खरं सांगू, निर्दयी काळजाचा बाप बनवून टाकला आपण. का? कारण निर्दयी काळजाचा बाप कसा बनवला आपण? लेकरू खेळायला लागलं तर त्या लेकराला आपण सहज सांगतो, बाळ्या अभ्यास कर रे, नाही तर तुझे बाबा आले ना तुला मारतील. बाळ्या खेळायला जाऊ नको, तुझे बाबा आले ना तुला मारतील. बाळ्या टीव्ही बघू नको, तुझा बाप आला ना तुला मारल रे गड्या. त्या पोराच्या काळजात घरच तयार होत रे. बाप फक्त काय मारायलाच जन्माला आला का रे? पण खरं सांगू, प्रत्येकाला देवकीची तडपड दिसली, पण त्याच टोपलीमधून यमुनेतून पलीकडे घेऊन जाणारे वसुदेव मात्र आपण विसरलो रे गड्या. ऐकून जा रे गड्या, या वारकरी संतांची, या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. व्रत करा एकादशी, बरा अमृताच्या रसी. मार्गधरा पंढरीचा, फेरा चुकवा 84चा. व्रत करा एकादशी, बरा अमृताच्या रसी. तुका म्हणे व्यापार केला, तुका म्हणे व्यापार केला, त्यासी बहुलाभ झाला. व्रत करा एकादशी, बरा अमृताच्या रसी. विठ्ठल विठ्ठल.
महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वसंत असे असणारे जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्याच गाथ्यातील फार चरणाचा नाही 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आजच्या दिवसाला साजेल असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला जे शरीर मिळाले, तुम्हा आम्हाला जो देह मिळालाय, तो देह कोणत्या कारणाकरता वापरला पाहिजे जेणेकरून तो देव स्वरूपाला प्राप्त होईल याचं उत्तर देणारा हा अभंग आहे. कीर्तन महोत्सव तुम्हा सर्व मंडळींना ज्ञात आहे. वक्त्याचा आद्य कर्तव्य म्हणून सांगून जातो. वैकुंठवासी बाळासाहेब बाबा देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आजच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्यांचे चिरंजीव अभिजित बाळासाहेब देशमुख यांच्या माध्यमातून या कीर्तन सेवेचा योग एवढं सुंदर आणि देखणं असं नियोजन वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या देशमुख कुटुंबियांनी केलेलं आहे. आणि त्याची सेवा म्हणून, त्यांच्या कुटुंबियाची सेवा म्हणून माझ्यासारख्या कीर्तनकाराला इथंपर्यंत बोलावलं, ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला. तुमच्या परिसरातील सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांचे आहे ते आमचे तेजस भैया गायकवाड असतील. त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा योग, उपस्थित असलेले सर्व श्रोतेवर्ग, 1 दिवसाचा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आहे. लक्ष देऊन ऐका, हृदयाचे कान करून ऐका. आज आलाय कीर्तनाला ना, तर कीर्तनाला आल्यानंतर काही गोष्टी अशा घेऊन जा की जेणेकरून तुम्हाला जगण्याचा मार्ग सोपा होईल. याच्या कीर्तनातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. विढल विढल आपल्याकडं वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला लोक 12 पर्यंत येत राहतात. त्यामुळे तुम्ही पुढे सरा, तुम्ही इकडे सरा, तुम्ही आई पुढे सरा, इकडे सरा, आता आत सरा. या डांबाच्या पलीकडं महिला बसतील आणि इकडं तुम्ही बसा. हा, सगळे सरा पुढे, पुढे सरकून बसा. विठ्ठल विठ्ठल. जगाच्या पाठीवर 2 गोष्टी देवाने आपल्या हातात दिल्या नाहीत. पहिली गोष्ट आहे, वरचा आवाज कमी करून बॉक्स लावायला द्या. पहिली गोष्ट अशी आहे की जन्माला कुठे यायचं आणि कुठं मृत्युमुखी पडायचं. या 2 गोष्टी माणसाच्या हातात, माणसाच्या हातात. फॅन बंद कर, तिकडे घे फॅन. माणसाच्या हातात, ऐकून जा. लक्ष देऊन ऐका. जाऊ द्या, आता असू द्या. माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? मी एवढ्या लांबून इथंपर्यंत आलोय, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्ष देऊन ऐका, हृदयाचे कान करून ऐका. कीर्तनात विक्षेप होईल असं वागू नका फक्त. आणि वरचा आवाज कमी करा. इथल्या लोकांना येऊ द्या, गावातल्या नाही गेला तर चालेल. ऐका, 2 गोष्टी देवाने आपल्या हातात दिल्या. मोठ्यानं बोला. शंभू खेडकर, मोठ्यानं माझ्याशी बोलला तर मला कीर्तन करू वाटतं. पटापटा माझ्याशी बोला. 2 गोष्टी देवाने आपल्या हातात दिल्या, आपल्या हातात दिल्या. पहिली गोष्ट आहे जन्माला कुठं यायचं आणि कुठं मनानं मरायचं. कारण या 2 गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. आणि या जर 2 गोष्टी माणसाच्या हातात असत्या तर माणूस माणसासारखा राहिला. म्हणजे आता माणूस माणसासारखा नाही असं म्हणणं आहे तुमचं. ऐका, खरंच आहे महाराज, माणूस माणसासारखा वागायला तयार नाही. या 2 गोष्टी देवाने आपल्या हातात दिल्या नाहीत. लक्ष देऊन ऐका. जगाच्या पाठीवर जन्माला कुठं यायचं आणि कुठं मरायचं. कारण
देवाच्या इच्छेशिवाय जन्माला माणूस येत नाही आणि देवाच्या इच्छेशिवाय माणूस मृत्युमुखी पडत नाही. मग ऐका ना महाराज, मग आमच्या हातात काय आहे? आमच्या हातात एक गोष्ट आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मधला टप्पा असतो, त्याला आयुष्य म्हणतात. मधला टप्पा आहे, त्याला आयुष्य म्हणतात. ते आयुष्य कसं जगायचं हे कोणाच्या हातात आहे? माणसाच्या हातात आहे. आणि त्या आयुष्यावरती काय ठरत असतं? त्याच्यावरती आपला शेवट ठरत असतो. काय? कारण आयुष्यभर धडपड कशासाठी करायची? जन्माला आल्यापासून पैसा कमवायचा, रात्रंदिवस पाळायचं कशासाठी? एकाच गोष्टीसाठी, कुटुंबासाठी नाही. कशासाठी? याच्यासाठी केला. आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवट गोड झाला पाहिजे याच्याकरता अट्टहास आहे. ऐकून जा रे गड्या. मग महाराज जीवन जगत असताना आमच्या हातात आयुष्य आहे. मग आयुष्य कसं जगावे आमच्या हातात आहे. मग आम्ही आयुष्य कसं जगलं पाहिजे? कसं जगलं पाहिजे जेणेकरून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुम्ही असं आयुष्य जगा, असं आयुष्य जगा की ज्या दिवशी तुम्ही जाल ना त्या दिवशी लोकांनी तुमचं नाव काढलं पाहिजे. कसं जगा? उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाचे गोरे, कीर्ती मागे उत्तम देव. तुका म्हणे एक वरण दिसरे, उत्तमाची गुरे कीर्ती मागे, उत्तमाची गुरे कीर्ती मागे, उत्तमाची गुरे कीर्ती मागे. तुका म्हणे एक वरण दिसरे, उत्तमाची गुरे कीर्ती मागे, उत्तमाची गुरे कीर्ती मागे, उत्तमाची गुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात असं जीवन जगा. तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपण गेल्यानंतर आपली कीर्ती अजरामर राहिली पाहिजे. इतकं सुंदर जीवन जगलं पाहिजे. महाराज ऐकून जाना. मग आम्ही जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात इतका उशीर करू नका की जेणेकरून तुमचा शेवट होण्याकरता वेळ होऊन जाईल. मग महाराज आयुष्य जगत असताना काय करावं? कारण आयुष्य जगत असताना एक गोष्ट करावी. काय केली पाहिजे? जो जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस जायचं आहे. महाराज एक ना एक दिवस जायचं आहे. मग आपण ज्यांचं ऐकतोय त्यांचा अधिकार तितका मोठा पाहिजे. बरोबर आहे? ऐकून जा. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग घेतलाय. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार किती मोठा आहे सांगून जाईन तुम्हाला एका वाक्यात. लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार बघायला गेलं तर शंभू खेडकर हिंदू संस्कृतीमध्ये किती दिवस सांगितली? अगदी बरोबर आहे. 33 झोपलाय का काय? 33 कोटी 33 कोटी देव मेजायला आपल्याला वेळ नाही आणि आपण मेजणार सुद्धा नाही. ऐका. मग त्या 3 देव श्रेष्ठ सांगितली गेली. पहिला देव आहे ब्रह्मदेव, दुसरा देव आहे विष्णू आणि तिसरा देव आहे महेश. महेश म्हणजे कोण? ज्याच्या जवळ तुम्ही राहताय. शंभू महादेव. ऐकून जा. आणि मग या 3 देवांना काम वाटून दिली. पहिल्या देवाला काम दिलं उत्पत्ती करण्याचं, म्हणजे काय? जन्माला घालण्याचं. दुसऱ्या देवाला काम दिलं सांभाळ करण्याचं. आणि तिसऱ्या देवाचं काम या मृत्यू लोकात आलेल्या जीवाला वरती कधी घेऊन जायचं हे कोणाच्या हातात आहे? देवोंचे देव महादेवाच्या हातात आहे. मग महाराज या 3 देवांना कामं सांगितली गेली. पण महादेवाला प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही. म्हणून महादेवाने एक पिये ठेवला. त्या पियेचं नाव अगदी बरोबर आहे यम. तुम्ही हुशार आहे. ऐका सगळे. त्या पियेचं नाव यम. यम बघितलाय? बघितलाय का तुम्ही? शंभू खेडकर यम बघितलाय? नाही बघितला. पण आता बघितला नाही तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहे. आता माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. यम येतो कशाव? काय लबाड माणसं आहे ती. बघितलं नाही म्हणते तुम्ही रेडिओ येतो. तुम्ही म्हणाल महाराज पदार्थ सांगत नाही शास्त्रात सांगितलं. यम कशावर येतो? रेड्यावर येतो. ऐकून जा ना. पण ज्या दिवशी दारात यम उभा राहतो ना त्या दिवशी चांगल्या चांगल्याला जावं लागतं. ऐकून जा महाराज. जो जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस जाणं निश्चित आहे. आणि ज्याच्या दारात यम उभा राहिला ना त्याला जावंच लागणार आहे. महाराज ऐकून जा ना. पण महाराज
33 कोटी देव सांगितली, 3 देव श्रेष्ठ सांगितली. पण ऐका ना, जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार सांगतो म्हणाला. मग तुकोबांचा अधिकार ऐकायचा आहे, ऐकून जा. ज्या दिवशी आपलं मरण निश्चित आहे त्या दिवशी आपल्या दारात यम उभा राहणार आहे. ज्या दिवशी आपलं मरण येणार आहे त्या दिवशी आपल्या दारात यम उभा राहणार आहे. पण ऐकून जा, माफी मागून वाक्य सांगून जाईन तुम्हाला. दारात आलेला यम 33 कोटी देवांची नावं घेतल्यानंतर माघारी जाईल का नाही सांगू शकत नाही. दारात आलेल्या यमाच्या समोर 33 कोटी देवांची नावं घेतल्यानंतर तो माघारी जाईल का नाही सांगू शकत नाही. पण माझ्या तुकोबांचा इतका अधिकार आहे, त्या यमाच्या समोर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं फक्त नाव जरी घेतलं ना तर तो यम माघारी गेल्याशिवाय तुकाराम 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 नावाने यम कापतो. तुकोबांच्या नावाने यम कापतो. ऐकून जा, त्याच तुकोबांनी तुम्हाला जगण्याकरता काही मार्ग सांगून गेले. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये तुकोबांनी आपल्याला अनेक मार्ग सांगितले. त्यातला पहिला मार्ग सांगितला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुझ्या जीवनाचं जर तुला सोनं करून घ्यायचं असेल आणि तुला जर वाटत असेल आपलाही शेवट गोड व्हावा, याच्याकरता तुला काय करावं लागल. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हाकारोनी सांगे नाम घेता. एक काम करा, काय करा, फक्त आणि फक्त देवाचं नाव घ्या. बसता उठता जरी देवाचं नाव घेतलं तर काय होईल, ऐकन जारी गड्या. देवाचं बसता उठता नाव घेतल्यानंतर काय होतं, प्रत्येकाला उदाहरण माहिती आहे. देवाचं जर नाव घेतलं तर वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो. ऐका, फक्त देवाच्या नावामध्ये इतकी ताकद आहे. मग देवाचं नाव बसता उठता घेतल्यानंतर काय होतं, ऐकून जा. राजाचा रंकाची राजा करण्याची ताकद कुणामध्ये आहे, देवामध्ये आहे. आता खरं सांगा, देवाचा अधिकार इतका मोठा आहे ना. त्या देवाचं नाव घ्यायला कोण सांगताय, जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय सांगतात, देवाचं नाव घेतल्यानंतर काय होतं, कारण काय होतं ऐकायचं असेल तर हरिपटात गोड प्रमाण आहे. काय प्रमाण आहे, हरिपटात सांगितलं गेलं, नाम संकीर्तन साधन पै आणि जळतील पापे. अनेक जन्माचं पाप जाळण्याची ताकद कशामध्ये असेल तर ती देवाच्या नावामध्ये आहे. आता आलोय शंभूखेडला, समजण्याकरता उदाहरण सांगून जातो. ऐका, इथं कीर्तनाला, इथं तुम्ही इथपर्यंत आलाय, सगळे कीर्तनाला आलाय, तुमची इच्छा आहे म्हणून आलाय का देवाची इच्छा आहे म्हणून? तुमची इच्छा आहे म्हणून का? जाऊ द्या, आता माझ्यावर घेतो, तुम्हाला नको. ऐका, किंवा कीर्तनकार इथपर्यंत आलाय, कीर्तनकाराची इच्छा आहे म्हणून आलाय का देवाची? अगदी बरोबर आहे, देवाची इच्छा आहे. समजा यदा कदाचित जर देवाच्या मनात आलं, कीर्तन झाल्यावर बुवाला घराकडे घालवायचा नाही. खरंच आहे, नाही घालवायचा. कारण आले देवाजीच्या तेथे कोणाचे, रात्री झोपलेल्या माणसाला सकाळी उठवायचं का नाही हे कोणाच्या हातात आहे, देवाच्या हातात आहे. महाराज, देवाच्या हातात अजून काय आहे, चाले हे शरीर
कोणाची सत्य आणि कोण बोलविते. हे देवाच्या सत्तेशिवाय माणूस बोलत सुद्धा नाही, चालत सुद्धा नाही. त्याचं नाव देव आहे आणि त्या देवाचं नाव घ्यायला जगद्गुरु तुकोबराय सांगतात. का देवाचं नाव घ्या? कारण तुमचा सुद्धा शेवट गोड झाला पाहिजे याच्यासाठी केला. आणि शेवटचा दिस शेवट गोड झाला पाहिजे याच्याकरता अट्टहास करायचा. मग महाराज ऐका ना, आमचाही शेवट गोड झाला पाहिजे याच्याकरता आम्हाला देवाचं नाव घ्यायला सांगितलं. काही लोकांनी तुकोबांना सांगितलं, तुकोबा आम्हाला देवाचं नाव घ्यायला वेळ नाही, आम्ही अजून थोड्या दिवसानं घेऊ ना. आत्ता तरी कुठं तरी आमचं आत्ता लग्न झालंय, लग्नाला सुरुवात झाली, आता बायकोचं नाव घेऊ का देवाचं घेऊ? ऐका, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, वेडा झाला का काय? हे आयुष्य आहे ना, हे आयुष्य आहे ना, या आयुष्यातला कधी कोणता दिवस कधी देव कसा आणेल सांगू शकत नाही. देवाच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. देवाच्या इच्छेशिवाय झोपलेला माणूस उठत सुद्धा नाही. त्या देवाच्या जर मनात आलं तर आपल्या आयुष्यातला शेवट कधी आणेल सांगू शकत नाही. म्हणून देवाचं नाव घे रे. काही लोकांनी सांगितलं, तुकोबराय आमच्या जीवनामध्ये अजून भरपूर वेळ आहे, आम्ही देवाचं नाव थोड्या दिवसानंतर घेऊ. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, वेडा झाला का काय? अरे आयुष्यातला कोणता दिवस कधी शेवटचा असेल सांगू शकत नाही, कोणता दिवस कधी कसा येईल सांगू शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. कोण दिवस येईल कैसा, 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 नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, व्रत करा ये चालती, व्रत करा ये चालती, नाही असेल सांगू शकत नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. ऐका, आयुष्यातला कोणता दिवस कधी शेवटचा असेल सांगू शकत नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, एक काम कर गड्या, देवाचं नाव घे. देवाचं नाव घेतल्यानंतर नेमकं होईल तरी काय? काय होईल? ऐका रे गड्या, देवाचं नाव घेतल्यानंतर आपला सुद्धा शेवट गोड होईल. अजय देशमुख कुटुंबियातून आयुष्यातला बाप निघून गेला ना, ऐकून जा. माहीत नव्हतं त्यांना, पण त्यांच्याही आयुष्यात कसा दिवस आला. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. इथं बसलेल्यापैकी मला एक जणांना असं सांगा की माझ्या देहाचा भरोसा आहे, तो देह मी अजून 1 वर्ष घेऊन जगणार आहे, असा कोण सांगू शकतोय का? सांगू शकतोय का? नाही. या देहाचा किती तासाचा भरोसा आहे? शंभू खेडकर, किती तासाचा? नाही. या देहाचा किती क्षणाचा भरोसा आहे? नाही, क्षणाचा सुद्धा नाही. ह्या क्षणाचा सुद्धा या देहाचा भरोसा नाही. हा देह कधी आपल्याला सोडून जाईल सांगू शकत नाही. मग जगद्गुरु तुकोबरायांनी समजावून सांगितल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की महाराज, आम्हाला देवाचं नाव नाही जमलं,
तर दुसरा काहीतरी पर्याय आहे का? तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पहिला पर्याय सांगितला. बसलेल्या प्रत्येक माणसाला मी पर्याय विचारणार आहे, ऐकून जा. पहिला पर्याय सांगितला, देवाचं, मोठ्यानं बोला, देवाचं नाव घे. देवाचं नाव नाही जमणार, आता ऐकून जा. दुसरा पर्याय सांगितला, अभंगाच्या दुसऱ्या चरणात, व्रत करा एकादशी आणि भरा अमृताच्या राशी. एक काम करा, नाही देवाचं नाव घेता आलं नका घेऊ. एक काम करा, काय करा? एकादश करा, व्रत करा, एकादशी भरा अमृताच्या. राशी. एक काम करा, किती काय करायचं? फक्त आणि फक्त एक गोष्ट करायची, व्रत करा, एकादश. आता एकादशी दिवशी काय करायचं? आता शंभू खेडकर एकादशी दिवशी काय करतात? आदल्या दिवशी शाबू भिजत घालायचा. एकादशी दिवशी काय करायचं? त्या पांडुरंगाचा निरंतर उपवास करायचा आणि उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बार्शीला त्याचा उपवास सोडायचा आणि बसता उठता त्या देवाचं चिंतन करायचं. ऐकून जा गड्या, असा जर उपवास केला तर काय होतं? भरा अमृताच्या, अमृत पिलेल्याचं पुण्य लागतं. मग महाराज, अमृत पिल्यानंतर काय होतं? अमृत जर मिळालं तर माणसाला मृत्यू नावाचं भय राहत नाही. तू म्हणाल महाराज उगीच काहीतरी सांगू नको, ऐका, मी पुराव्याशिवाय सांगणार नाही. पुरावा क्रमांक 1, अमृत कोणाला मिळालं? जर अमृत जर मिळालं तर माणसाला मृत्यू येत नाही. अमृत 2 जीवांना मिळालं. कोणाला मिळालं? ज्यावेळेस इंद्राची संपत्ती समुद्रात पडली आणि इंद्राची संपत्ती समुद्रात पडल्यानंतर समुद्र मंथन करायचं ठरलं आणि त्या समुद्र मंथनातून अनेक गोष्टी बाहेर पडल्या, बऱ्याच गोष्टी बाहेर पडल्या. ऐकून जा गड्या, आणि त्याच्यातून ते अमृत बाहेर पडलं आणि अमृत बाहेर पडल्यानंतर ते अमृत देवांनी घ्यायचं की राक्षसांनी घ्यायचं म्हणून त्यांच्यात भांडण लागलं. भांडण लागल्यानंतर ते अमृत दोघांनी इकडं तिकडं ओढण्याच्या नादात त्या कमंडलूतून थोडंसं अमृत सांडलं. स्वर्गातलं अमृत मृत्यू लोकात येऊन पडलं आणि मृत्यू लोकात 4 थेंब अमृत पडत असताना प्रसंग असा घडला. मृत्यू लोकात ते अमृत येत असताना तेव्हा सर्पाने जांभळी देण्याकरता तोंड आ केलं होतं. जांभळी देण्याकरता तोंड माणूस कसा करतो? आ करत असतो आणि सर्पाचं तोंड उघडलं गेलं आणि अमृताचे 2 थेंब सर्पाच्या तोंडात पडले. ऐकून जा, सर्पाला काय मिळालं? काय मिळालं? अमृत मिळालं. ऐका, सर्प माहितीये ना तुम्हाला? साप माहितीये? सापाला अमृत मिळालं. ह्या जगाच्या पाठीवर इतिहास आहे, सर्पाला ठेचून ठेचून मारावं लागतो, त्याच्याशिवाय तो मरत नाही. त्यानं जर कातन सोडली की तो परत 18-20 वर्षाचा होतो, तो मरत नाही. मग महाराज, पुरावा नंबर 1, पुरावा नंबर 2. आता तुम्ही शेतकरी माणसं आहे, शेतात काय लावता? काय लावता? ते लावावं लागतं का उगवून येतं? अगदी बरोबर आहे, लावावं लागतं. आणि ते लावल्यानंतर त्याच्यात गवत पेरावं लागतं का उगवून येतं? उगवून येतं. ऐकून जा, त्या गवतावरती अमृताचे थेंब पडले, त्या गवताला सुद्धा वरदान मिळालं, किती बी कीटकनाशक फवारू दे आणि किती बी बायका लावू दे, बाय पुढे गेली की गावात माग, त्याला वरदान मिळालं. ऐकून जा, या 2 गोष्टींना काय मिळालं? मोठ्यानं बोला ना, ताट बसा, ताट अशी. काय मिळालं? काय मिळालं? काय मिळालं? अमृत मिळालं. ते तुम्हा आम्हाला मिळू शकतं काय केल्यानंतर? व्रत करा, एकादश भरा अमृताच्या राशी. एक काम करा, एकादश नावाचं व्रत आहे ना, ती एकादश करा. एकादश करा म्हटल्यानंतर लोकांनी काही विचार केला, म्हणले महाराज एकादशीला उपवाशी राहायला लागतं म्हणे, आम्हाला काय जमणार नाही आणि तुम्हाला सुद्धा काय जमणार नाही. ऐका महाराज, एकादशीला उपवासी राहावं लागतं, आम्हाला काहीतरी दुसरा पर्याय सांगा ना, की जेणेकरून आम्हाला तो पर्याय केल्यानंतर आम्हाला देवाच्या जवळ जाता येईल. जगद्गुरु तुकोबरायांनी डोक्याला हात लावला आणि तुकोबा सांगतात, 2 पर्याय किती सोपे सांगितले रे गड्या. पहिला पर्याय आहे देवाचं नाव घे, दुसरा पर्याय एकादशी कर. आता तिसरा पर्याय तुला काय सांगू म्हणाले. जगद्गुरु तुकोबरायांना विनंती केली आणि सांगितलं, महाराज काहीतरी करा, काहीतरी करा, पण तिसरा पर्याय असा सांगा की त्या 2 पर्यायाचं पुण्य तिसऱ्या पर्याय सुद्धा मिळालं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आता माझ्याकडे एकच पर्याय आहे, काय कर? अभंगाचं 3रं चरण. मार्ग धरा पंढरीचा, मार्ग धरा पंढरीचा, मार्ग धरा पंढरीचा, मार्ग
एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी पेरा तुकोबा चौऱ्याशीचा पेरा तुकोबा चौऱ्याशीचा पेरा चुकवा चौऱ्याशीचा व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकवा चौऱ्याशीचा फेरा चुकवा चौऱ्याशीचा फेरा चुकवा चौऱ्याशीचा मार्ग पंढरीचा फेरा चुकवा चौऱ्याशीचा फेरा चुकवा चौऱ्याशीचा फेरा चुकवा चौऱ्याशीचा चौऱ्याशीचा एक गोष्ट सांगितली जगद्गुरु तुकोबराय सांगतात तिसऱ्या चरणामध्ये, मार्गधरा पंढरीचा फेरा चुकवा 84चा 84 लक्ष योनीचा फेरा चुकला जातो. कुठं गेल्यानंतर? मार्गधरा पंढरपूरला जा. महाराज पंढरीला गेल्यानंतर 84 लक्ष योनीचा फेरा चुकतो. हो रे गड्या, पंढरपूरला गेल्यानंतर 84 लक्ष योनीचा फेरा चुकतो. पण नेमकं ते पंढरपूर आहे कुठं? भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मुकासी चार भुजा त्यासी, बाईल्या 16,000 रे 16,108 बायकांचा मालक पंढरपुरात बसलाय ना. ऐकून जा गड्या, त्याचं नाव देव आहे. मग महाराज आम्ही पंढरीत गेल्यानंतर नेमकं कोणाचं नाव विचारू? एक काम करा, जंबूया दीपा माझे एक पंढरपूर गाव गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. तिथे गेल्यानंतर विठू पाटील नावाचा राजा राहतो. त्याच्या जवळ गेल्यानंतर जर मनापासून जर त्याच्या सेवेला गेला तर तो काय करतो माहितीये तुम्हाला? 84 लक्ष योनीचा फेरा चुकवतो. महाराज उगीच सांगू नका, काहीतरी पुरावा सांगा. पुरावा ऐकायचा तुम्हाला. पंढरीला गेल्यानंतर 84 लक्ष योनीचा फेरा चुकतो. नवे पंढरपूरला गेल्यानंतर माघारी जन्मालाच यावं लागत नाही, एवढी ताकद पंढरीच्या मालकात आहे. महाराज पुरावा सांगा. पुरावा नंबर 1, एका अपवित्र कुळात जन्माला आलेली पोरगी होती. रस्त्यावरून दिंडी निघाली होती. दिंडीमध्ये काही वारकरी होते. वारकऱ्यांना पाहिल्यानंतर आनंद झाला. आनंद झालेल्या पोरीनं, शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, ती पोरगी एवढी दिसायला देखणी होती, एवढी दिसायला देखणी होती ना, त्या पोरीनं जर पान खाल्लं ना, पान जर खाल्लं तर ते घशातून उतरताना पान दिसत होतं, इतकी दिसायला देखणी होती. आणि त्या पोरीनं वारकऱ्यांकडे पाहिलं, आणि वारकऱ्यांकडे पाहिल्यानंतर पोरीच्या मनामध्ये विचार आला, हे वारकरी एवढे आनंदात तल्लीन झालेत, कुठे निघाले असतील? कुठे निघाले असतील म्हटल्यानंतर ती पोरगी पुढं सरसावली. आणि पुढं सरसावल्यानंतर गेल्यानंतर त्या वारकरी बाबाकडे, बाबाच्या जवळ गेली आणि वारकरी बाबाचा हात धरला आणि विचारलं, बाबा कुठे निघाला बाबा? असं विचारल्यानंतर बाबांना सांगू लागली, कुठं निघाला? कुठं निघाला म्हटल्यानंतर बाबा सांगतात, पोरी पंढरीला निघालो. पंढरीला निघाला का? पंढरीला निघाला. पंढरीत आमचा बाप राहतो. अगं कोण आहे पंढरीत? जगाचा बाप आहे, नवे आमचा देव आहे. असं सांगितल्यानंतर त्या पोरीनं एकच प्रश्न विचारला, बाबा तो पंढरीतला देव माझ्यापेक्षा दिसायला सुंदर आहे का हो? त्यावेळेस बाबांनी हसून उत्तर दिलं. बाबा सांगतात, पोरी तुझ्याही पेक्षा दिसायला सुंदर आहे. पोरीने विचार केला, माझ्यापेक्षा दिसायला सुंदर आहे. असा विचार केल्यानंतर पोरीनं बाबांना प्रश्न केला, बाबा मी येऊ पंढरीला? बाबांनी होकारार्थी मान हलवली. आणि एका अपवित्र कुळात जन्माला आली पोरगी दिंडीमध्ये सामील झाली. दर मजल करत 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 ती दिंडी पंढरपुरात पोहोचली. पंढरपुरात पोहोचल्यानंतर चंद्रभागेचं स्नान झालं. चंद्रभागेचं स्नान झाल्याबरोबर ती पोरगी बाजूला आली. बाजूला आल्यानंतर त्या बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही म्हणाला होता ना या पंढरीत जगाचा बाप राहतो, नवे आमचा बाप राहतो, तुम्ही कुठं आहे बाबा? तो बघायचा आहे मला त्याला. बाबांनी सांगितलं, बाळा हा घाट वरती चढून गेली ना, तिथं विटेवरच्या मालकाचं मंदिर लागल. तो विटेवरचा मालक तिथं राहतो. त्या पोरीनं सांगितलं, बाबा तुम्ही म्हणाला होता ना मला बघायचंय त्याला, चला ना बाबा, चला ना. म्हणल्यानंतर बाबांनी तिचा हात धरला आणि तो पांडुरंगाच्या समोरचा घाट चढायला सुरुवात केली. घाट चढून वरती आले. दर मजल करत 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 पांडुरंगाच्या मंदिरात पोहोचले. गरुड खांबाचं दर्शन घेतलं.
पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता अनेक लाखोना समाज होता. त्या पोरीनं बाबांना परत विचारलं, बाबा तुम्ही म्हणाला होता ना तिथं जगाचा बाप राहतो, नवे नवे आमचा देव राहतो, कुठं आहे तो? बाबांनी सांगितलं, आता समोर जो उभा आहे ना, ही सगळी लोक ज्याला भेटतायत ना, तोच आहे विटेवरचा मालक, ज्याचे कमरेवरती हात आहेत, विटेवरती ज्याचे पाय आहेत. पोरगी इकडं तिकडं पाहू लागली, पोरीला दिसत नव्हता देव. पोरीच्या मनामध्ये विचार वाढू लागले, कसा असेल तो, किती सुंदर असेल, अरे माझ्यापेक्षा दिसायला सुंदर आहे, बघण्याकरता पोरीची ओढ वाढू लागली. एक 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 वारकरी बाजूला होऊ लागला. अखेर त्या पोरीच्या समोरच्या वारकऱ्याचा नंबर आला आणि तो वारकरी बाजूला झाला. आणि त्या वारकऱ्याच्या बाजूला झाल्यानंतर त्या पोरीला देव दिसला आणि पोरीनं सांगितलं, अरे किती सुंदर आहे, सुंदर ते ध्यान उभे विठेवर करकटावरी ठेवून या. एवढा दिसायला देख नाही. त्या पोरीनं जवळ गेल्यानंतर आपल्या हाताचं बोट घेतलं आणि देवाच्या डाव्या पायावरती ठेवलं. किती कोमल आहे पाहण्याकरता पोरीनं बोट ठेवलं. जसं बोट ठेवलं तसं अर्ध कांड बोट देवाच्या पायातच गेलं रे गड्या. पोरीनं हात उचलला. आजही विटेवरच्या मालकाच्या कधी दर्शनाला गेलात ना, तर विटेवरच्या मालकाच्या डाव्या पायाला एक होल आहे, ते दुसरं तिसरं कोणी नाही. त्या पोरीनं देव किती कोमल आहे हे पाहण्याकरता पायावरती बोट ठेवलं. अर्ध कांड बोट आतच गेलं. आजही मालकाच्या पायावरती खून आहे. ऐकून जा रे गड्या, देवाला पाहिलं आणि त्या पोरीनं विचार केला, बस झालं, आजपर्यंत इतरांचा विचार केला, इतरांच्यासाठी जगले, आता नाही रे गड्या, आता जगायचं फक्त विठेवरच्या मालकासाठी. आणि पोरगी पांडुरंगाच्या मंदिरात सेवा करू लागली. पायामध्ये घोंगरा बांधायची, देवाच्या समोर नाचायची. प्रसंग असा घडला, एके दिवशी बिदरचा बादशाह दर्शनाला आला आणि बिदरच्या बादशाची नजर त्या पोरीवर पडली. आणि बिदरच्या बादशानं विचार केला, अरे पंढरीच्या देवाच्या गाभाऱ्यात काय नाचते, इतकी दिसायला सुंदर आहे, नाचली पाहिजे माझ्या दरबारात. म्हणून सैनिकांना सांगितलं, या पोरीला बंदी बनवा. या पोरीला बंदी बनवा म्हणल्यानंतर सैनिक पोरीच्या दिशेने येऊ लागले. पोरीच्या लक्षात आलं, पोरगी धावत 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 गेली, विटेवरच्या मालकाच्या पायावरती नतमस्तक झाली, हात जोडले आणि सांगितलं, ये पांडुरंगा, आजपर्यंत कोणावर प्रेम केलं नाही रे, ये देवा तुला सोडून जायची इच्छा नाही. बिदरच्या बादशाचं सैनिक माझ्या पाठीमाग लागलंय, जर त्यांच्या तावडीत सापडले ना तर माझ्या अभृती लक्तर तिकडच चांगली जातील रे देवा, मला तुला सोडून जायचं नाही. देव बोलायला तयार नाही, काय करावं? म्हणून पोरीनं सांगितलं, देवा तुझ्या पायावरती नतमस्तक होते आणि स्वतःचा प्राण तुझ्या पायावरच सोडून देते. पोरगी देवाच्या पायावर नतमस्तक झाली आणि पोरीनं स्वतःचा प्राण देवाच्या पायावरती सोडून दिला. आणि प्रसंग असा घडला, पंढरीत हाहाकार माजला, विटेवरचा मालक बाटला, विटेवरचा देव बाटला. एका अपवित्र कुळात जन्माला आलेल्या पोरीनं देवाच्या पायावरती प्राण सोडला, विटेवरचा मालक बाटला. अरे सगळे पंढरीतली लोक गोळा झाली आणि मग विटेवरचा मालक बोलू लागला, अरे ज्या आहे तुम्ही म्हणता ना या पोरीमुळे देव बाटला, नाही रे गड्या, त्या पोरीला वरदान दिलं आणि सांगितलं देवाने, ए पोरी ऐक, सगळे म्हणतात ना विटेवरचा मालक बाटला, पण नाही, त्या पोरीला वरदान देवानं दिलं आणि सांगितलं, ज्या पोरीमुळे देव बाटला म्हणताना तिला मी असं वरदान देतो की याच्यानंतर कधी विटेवरच्या मालकाचं कोणाला दर्शन घ्यायचं असेल तर पहिल्यांदा त्या पोरीचं दर्शन घ्यावं लागल आणि मग विटेवरच्या मालकाचं दर्शन होईल. कोण होती ती पोर? एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. एक वेशेची मुलगी करुण धन्य झाली. कानुपत्रेला देवाला मंदिरात जागा दिली. कानोपात्रेला देवाला मंदिरात जागा दिली. संत तुकोबा शेजारी आई नामदेव पायरी. संत तुकोबा शेजारी आई नामदेव पायरी. धनी मना दाखवाला विठुरायाची पंढरी. धनी मना दाखवाला विठुरायाची पंढरी. धनी मना दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. विठुरायाची पंढरी. जर मनामध्ये भाव असेल ना आणि जर देवाकडे गेला, ऐकून जा, त्या पोरीचं नाव काय होतं? कान्होपात्रा. कान्होपात्रा पंढरपूरला गेल्या, देव पहावया गेल्या, तेथे देवाची होऊन ठेल्या. माघारी आल्या,
नाही, जन्म मरणाचा 84 लक्ष योनीचा फेरा चुकला. कुठे गेल्यानंतर? मार्गधरा. पंढरपूरला गेल्यानंतर जन्म मरणाचा फेरा चुकतो. महाराज अजून एखादं उदाहरण आहे का? उदाहरण क्रमांक 2. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं शहर आहे. त्या गंगाखेड नावाच्या शहरामध्ये एक मुलगी जन्माला आली. वडिलांच्या पाठीमागे लागली, मला वारीला यायचंय, मला वारीला यायचंय. वारीला आली, वडिलांचा हात धरला आणि पंढरपुरामध्ये आली. आणि वारीमध्ये आल्यानंतर वारीमध्ये सामील झाली आणि रांगेत लागली. रांगेत उभा राहिल्यानंतर अखेर दर्शन करत 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 विटेवरच्या मालकाचं दर्शन घडलं. आणि विटेवरच्या मालकाला डोळे भरून पाहिलं आणि स्वतःच्या वडिलाला सांगितलं, बाबा आता मला गावाकडे यायचं नाही आणि आता मी येणार सुद्धा नाही. काय करावं म्हणून नामदेवरायांच्या हातात हात दिला आणि सांगितलं, नामदेवरायांच्या घरी राहा आणि तीच पोरगी जात्याचा खुंटा ठोकायची आणि देवाला हाक मारायची. आणि देव सुद्धा धावत येत होता. ऐकून जा, त्या पोरीचं नाव संत जनाबाई. देव पहावया गेल्या ते देवाची होऊन ठेल्या, नाही माघारी आल्या. म्हणून आयुष्यात एकदा तरी येऊन पंढरपूरला जावं. आता खरं सांगा, आयुष्यात येऊन एकदा तरी पंढरीला गेलं पाहिजे की नाही? जगद्गुरु तुकोबरायांचं गोड प्रमाण आहे, जन्मासी येऊनी पहारे पंढरी. एकदा तरी पंढरी बघा. मग महाराज पंढरीला जा, पंढरीला जा, पण पंढरी सुद्धा भाग्यात असावी लागते. भाग्यात असल्याशिवाय पंढरी घडत नाही. आता खरं सांगा, इथं बसलेल्या प्रत्येक मंडपातल्या माणसाला माझा प्रश्न आहे, कुणी कुणी पंढरपूर बघितलंय? हात वर करा बघू. राहिलेली एक काम करा, तेवढे इष्टीच तिकीट काढा आणि एकदा पंढरीला जा. एकदा पंढरपूरला गेल्यानंतर काय होतं? पंढरीला गेल्यानंतर काय होतं? जन्म मरणाचा फेरा चुकतो रे गड्या. कारण विटेवरच्या मालकाच्या हातात काय आहे? राजाचा रंक आणि रंकाची राजा करण्याची ताकद विटेवरच्या मालकामध्ये आहे. पण खरं सांगू, लोक आजकालची लोक स्वार्थी झाली रे गड्या. लोक आपल्यासाठी नाही, परमार्थासाठी जात नाहीत. खरं सांगू, आता वारीमध्ये एवढी लोक असतात. खरं सांगा, कोण देवासाठी येतो, कोण कशासाठी येतो? आपल्याकडे तर म्हणच आहे, हौशी गौशी आणि नवशी. बरीच लोक त्या वारीमध्ये असतात, पण तरी सुद्धा माझा देव सगळ्याला सांभाळून घेत असतो. म्हणून पंढरपूरला जा. उदाहरण सांगू तुम्हाला, लोक स्वार्थासाठी पंढरीला जातात. आमच्या गावात एक शासनानं GR आणला होता. त्या GR मध्ये असं लिहिलं होतं की ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे अशा वारकऱ्यांना 1 लाख रुपये मिळणार. शासनाचा माणूस आला आणि त्यानं गावात सांगितलं. सगळं गाव गोळा झालं आणि गाव गोळा झाल्यानंतर शासनाच्या माणसानं सांगितलं, ऐका, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे अशा वारकऱ्यांना शासनाकडून 1 लाख रुपये मिळणार आहेत. आमच्या गावात रातचाच टेम्पो भरला, डायरेक्ट पंढरपूर. सगळ्या गावानं माळा घातल्या, सगळ्या गावानं माळा घातल्या. असल्या टिपिऱ्या गावानं माळा घातल्या. सगळी शर्टाची बटणं काढून गाव दुसऱ्या दिवशी माघारी. दुसऱ्या दिवशी माघारी आलेल्या गावाने विचार केला, आता किती रुपये मिळणार आहेत? शंभू खेडकर, किती रुपये? 1 लाख रुपये मिळणार आहे. सगळं गाव गोळा झालं आणि परत शासनाचा माणूस आला आणि शासनाच्या माणसाला सगळे बघत होते, सगळे विचार करत होते आता काय सांगतोय. तोपर्यंत शासनाचा माणूस म्हणला, ऐका, काल जो शासनानं GR काढला होता की ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा आहेत अशा वारकऱ्यांना 1 लाख रुपये मिळणार आहेत, तो GR रद्द झालेला. पण ऐका, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीच्या माळा आहेत, ऐकून जा, आपल्या गावचा पूल बरेच दिवस झालं बंद आणि त्या पुलाचं काम चालू करायचं आहे. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीच्या माळा आहेत अशा वारकऱ्यांना त्या पुलाच्या खाली घालायचं आहे. तटातट माणसाने माळा तोडल्या. माणसं म्हणली, ती 1 लाख बी जाऊ दे ती पूल बी नको, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण खरं सांगू तुम्हाला, त्यात हाडाचे 4 वारकरी होते आणि ते वारकरी पुढे आले आणि सांगितलं, पुलाच्या खाली घाल, नाहीतर सुळावर दे. विटेवरच्या मालकाच्या महिन्याचे वारकरी आहे, निष्ठावंत वारकरी आहे. मेलो तरी 72, पण गळ्यातली माळ कधी काढणार नाही, त्याला वारकरी म्हणतात, हे लक्षात ठेवा. ऐकून जा, त्याला वारकरी म्हणतात. आणि पंढरपूरला जर वारकरी गेला तर तो काय आनंद असतो ना. एकदा तरी काय करा, देव स्वतः सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंगा. देव सांगतात आषाढी कार्तिकीला विसरू नको. पण जगद्गुरु तुकोबरायांनी तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा याच्याकरता 3 पर्याय सांगितले. पहिला पर्याय सांगितला शंभू खेडकर, काय होता? देवाचं नाव घे. दुसरा पर्याय सांगितला काय?
एकादशी कर. तिसरा पर्याय सांगितला पंढरपूरला जा. एवढं सांगून बी हे तिन्ही बी पर्याय तुम्ही करणार नाही. ऐका, खरं सांगू, नाहीच करणार. लोक म्हणले आम्हाला हे तिन्ही बी पर्याय मान्य नाही. अजून एखादा पर्याय आहे का? जगद्गुरु तुकोबरायांनी डोक्याला हात लावला आणि तुकोबा सांगतात एक पर्याय आहे शिल्लक. आता तो पर्याय जर केलास तर या तिन्ही पर्यायाचं पुण्य तुला लागल. काय पर्याय आहे? जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं हा माझ्याकडचा शेवटचा पर्याय, आणि जर हा पर्याय केलास तरी सुद्धा तुझा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. काय आहे पर्याय? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे व्यापार केला, 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 त्याची बहु लाभ झाला, त्याची बहु लाभ झाला. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. याची बाहुला बलाला, त्याची बहु लाभ झाला. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, बरा अमृताच्या राशी, बरा बरा अमृताच्या अमृताच्या राशी. परामृताच्या राशी, परामृताच्या राशी. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. विडोबार खुमाई सोडून त्यांच्या मळ्यात आला आणि मळ्यात येऊनच्या येऊन त्यांना म्हणला, सावता मला लपवण्याकरता कोणती तरी जागा दे. त्यावेळेस सावता महाराजांनी कसलाच विचार नाही केला. छातीवरती विळा चालवला, छाती फाडून टाकली आणि सांगितलं, देवा आतमध्ये बस. हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला म्हणून सांगितलं गेलं, धन्य ज्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. ऐकून जा,
तुम्ही जर कोणता व्यवसाय करत असाल त्या व्यवसायाला जरी देव मानलं तरी सुद्धा देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. मग हे 4 पर्याय जर शंभू खेडकर तुम्ही केले, याच्यातला कोणताही पर्याय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनाचा सुद्धा शेवट चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यभर एवढा खडतरीचा प्रवास कशासाठी करायचा? एकाच गोष्टीसाठी करायचा. कोणत्या गोष्टीसाठी? याच्यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड भावा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जुमा. 4 पर्याय जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितले. लक्ष देऊन ऐका. सगळे एकदा ताट बसा. आता अख्खं कीर्तन विसरलं तरी चालेल. हा 10 मिनिटाचा प्रसंग घरी घेऊन जा. ऐका. जीवनाचं सोनं होण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हा जीवाला 4 पर्याय सांगितले. पहिला पर्याय शंभू खेडकर सगळ्यांनी मला सांगा 4 पर्याय. 1 तास झालं 1.5 तास झालं मी तुम्हाला सांगतोय. पहिला पर्याय देवाचं नाव घे. दुसरा पर्याय एकादशी कर. तिसरा पर्याय पंढरपूरला जा. आणि चौथा पर्याय काय कर? कामाला देव मान. हे 4 पर्याय सांगितले. हे 4ही पर्याय देऊनच्या देऊन जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर हात जोडून उभा राहिले म्हणतात अजून एखादा पर्याय सांग. जगद्गुरु तुकोबराय सांगतात वेड्या, सगळ्या सोपे 2 पर्याय सांगून दिले ना तुला. जगद्गुरु तुकोबरायांना सांगितलं महाराज हे 4ही पर्याय ज्याच्यामध्ये आम्हाला प्राप्त होतील असा एकच पर्याय सांगा की त्या पर्यायामुळं त्या 4ही पर्यायाचं पुण्य आम्हाला लागल. असा एखादा पर्याय सांगा ना. असं म्हणल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझ्याकडे पर्याय नाही रे गड्या. पर्याय नाही म्हणल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांना हात जोडले आणि सांगितलं महाराज सांगा ना शेवटचा पर्याय. काहीतरी सांगा. हृदयाचे कान करून ऐका. जगद्गुरु तुकोबरायांनी पर्याय सांगितला. शेवटचा पर्याय जगद्गुरु तुकोबराय सांगतात एक काम कर गड्या, हे 4 पर्याय करायचे नसतील ना नको करू. हे 4ही पर्याय तुला करायचे नसतील तर नको करू. पण एक काम कर, हा शेवटचा पर्याय केला ना तर या 4ही पर्यायाचं पुण्य तुला लागल. महाराज सांगा ना असा कोणता पर्याय आहे? काही करू नको रे. नको पंढरीला जाऊ. नको एकादश करू. नको देवाचं नाव घेऊ. एक काम कर, घरात 2 देव आहेत 2. त्या 2 देवाची सेवा कर. घरात 2 देव आहेत म्हणल्यानंतर विचारलं लोकांनी महाराज घरात आमच्या 2 देव आहेत? तुकोबराय सांगतात हो रे गड्या घरात 2 देव आहेत त्या 2 देवाची सेवा कर. महाराज सांगा ना आम्हाला कोणते 2 देव आहेत? त्या 2 देवाची सेवा केल्यानंतर जगाचा बाप आम्हाला भेटल? अरे भेटल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगा ना पटकन आम्हाला ते 2 देव कोण आहेत? ऐकून जा रे गड्या. प्रत्येकाच्या घरात ते 2 देव आहेत. पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात. पहिला देव आहे तो तुमचा बाप आहे आणि दुसरं देव आहे ती तुमची आई आहे. ह्या 2 देवाची जर सेवा केली ना तर जगाचा बाप तुमच्या दारात चाकरीला आल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे हे लक्षात ठेवा. म्हणून आई बापाची सेवा करा. माय बापाची जर सेवा केली तर काय होतं? कधीतरी त्या पंढरीला गेला तर त्या पंढरीच्या देवाच्या कानात जाऊन विचारा रे आई वडिलाच्या सेवेत काय ताकद आहे. त्यावेळेस तो देव सांगल पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. माय बापाची सेवा पुंडलिकाची पाहिली आणि आई वडिलाच्या सेवेकरता आलो रे. म्हणून पुंडलिकासाठी युगे 28 विटेवरी उभा वामंगे रुखमाई दिस दिव्य शोभा. पण महाराज आज सांगताना वाईट वाटतं या महाराष्ट्रात फिरत असताना मायबापाची सेवा करा म्हणून सांगायला लागतं लोकांना. खरं सांगू तुम्हाला, अरे हाच तो महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये सांगितलं मातृदेवो भव पितृदेवो भव. या महाराष्ट्रामध्ये आईला देवाच्या जागेवर स्थान, वडिलाला देवाच्या जागेवर स्थान दिलं. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आई बापाचा सांभाळ करण्याकरता आपल्याला वृद्धाश्रम नावाची जर गोष्ट काढावी लागत असेल तर कुठं चाललाय आपला महाराष्ट्र? ऐकून जरी गड्या 10 बाय 10च्या खोलीत त्या मायबापाने आपला सांभाळ केला. 4-4 लेकराचा 10 बाय 10च्या खोलीत मायबापाने सांभाळ करून लहानाची लेकरं मोठी केली रे गड्या. आणि त्याच मायबापाचा सांभाळ करण्याकरता आपण त्यांना वृद्धाश्रमात पाठवतो रे. खरं सांगू तुम्हाला, माफी मागून वाक्य सांगतो लोक मला म्हणतात महाराष्ट्र सुधारला. खरं सांगू तुम्हाला, ज्या दिवशी या महाराष्ट्रातील वृद्धाश्रम नावाची गोष्ट संपून जाईल ना खऱ्या अर्थानं त्या दिवशी हा महाराष्ट्र सुधरेल. खऱ्या अर्थानं माय बापाला स्वतःचं लेकरू घरामध्ये सांभाळायला जेव्हा चालू करल ना त्या दिवशी हा महाराष्ट्र सुधरेल रे गड्या. आणि कुठंतरी अशी कीर्तन करत असताना आनंद वाटतो या देशमुख कुटुंबियाकडे पाहिल्यानंतर. आज अभिजित भैयाने एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम केला. अरे वडील गेल्यानंतर सुद्धा त्यांना आनंद वाटावा आणि त्यांचा सुद्धा शेवट गोड व्हावा याच्याकरता
करता एवढा सोहळा मोठा केला ना. खरं सांगू अशी पोहरं पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात धन्य माता पिता तयाची. पण खरं सांगून जाईन तुम्हाला, आला या देशमुख कुटुंबियांच्या दारात ना, एक काम करा रे, आई बापाची सेवा करा. आयुष्यातली आई आणि बाप गेल्यानंतर, आयुष्यात जोपर्यंत आई आणि बाप आहे ना, तोपर्यंत चालते बोलते भगवंत आहेत हे लक्षात ठेवा. आयुष्यातला एकदा बाप निघून गेला आणि एकदा आई निघून गेली ना, करोड रुपयाची इस्टेट तुमच्याकडे असू द्या, नाही माघारी मिळायचा तुम्हाला तुमचा बाप. पण खरं सांगू, जोपर्यंत बाप आहे आणि जोपर्यंत आई आहे ना, किती मोठं संकट आपल्यावरती येऊ दे रे गड्या. खरं सांगू, किती मोठं संकट आलं तर त्या संकटाला मागं सरण्याची ताकद आपल्या बापामध्ये आणि आपल्या आईमध्ये असते हे लक्षात ठेवा. करोड रुपयाचा बंगला तुम्ही बांधला ना, आणि त्या करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये तुमचा बाप वट्ट्यावरती जर बसलेला दिसत नसेल ना, त्या बंगल्याच्या समोर तुमच्या बापाची चप्पल नसेल ना, तर खरं सांगू त्या बंगल्याला काही सुद्धा अर्थ राहत नाही रे. आयुष्यभर खडतर प्रवास आपल्या बापानं आपल्यासाठी केलाय रे. आयुष्यातला बाप काय करतो ना, नाही तुम्हाला तुमचा बाप करायचा, यांना विचारा यांचा बाप काय करतो. बाप काय करतो जर कधीतरी बघायचं असेल ना, आयुष्यात बाप काय करतो कधी तर बघायचं असेल ना, सर्वसामान्य माणसाला एखाद्याला खिशाचा पेन मागून बघा, पेन, खिशाचा जर पेन मागितला ना, पेन, तर माणूस पेन काढतो आणि त्या पेनाचं टोपण काढून आपल्या जवळ ठेवतो आणि पेन पुढं करतो रे. 5 रुपयाच्या पेनाचं टोपण आपल्या जवळ घेतो आणि पेन पुढं करतो. खरं सांगू तुम्हाला, बाप नावाचं माध्यम कधीतरी बघायचं असेल ना, काय करतो आपला बाप, जिवंत हाडामासाचा गोळा 18-20 वर्ष सांभाळतो रे, आणि दुसऱ्याच्या ताब्यात हसत हसत दान करून टाकतो ना, तो तुमच्या आमच्या जीवनातला बाप आहे हे लक्षात ठेवा. सहज आपण बापाला विसरून जातो. काय करतो आपला बाप कधीतरी बघायचं असेल ना, तर आज रात्री गेल्यानंतर रात्रीच्या 2 वाजता बापाच्या खोलीत जा. खोलीत गेल्यानंतर बापाच्या खोलीतली लाईट चालू करा, तुमचा बाप तुम्हाला झोपलेला दिसेल रे. बापाचं बनेल बघितलं ना, तर 10 ठिकाणी बापाचं बनेल फाटलंय. कारण सांगू तुम्हाला, आपल्या आयुष्याची छिद्र मुजवता मुजवता त्या बापाच्या बनेलला कधी छिद्र पडली रे, नाही कळालं त्याला रे. खरं सांगू तुम्हाला, त्या बापाला माय सांगते, मालक 150-200 रुपयाला बनेल येतंय, घ्या ना. त्यावेळेस तो बाप सांगतो, नाही ग माझ्या ताईडीची 12वी आहे, नाही ग माझ्या दाद्याची 10वी आहे ग. ऐकून जा रे गड्या, आपल्या लेकीचा आणि लेकाचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरता रात्रंदिवस तळमळत असतो ना, तो तुमच्या आमच्या जीवनातला बाप आहे. आयुष्यातला बाप गेला ना, नाही माघारी मिळायचा तुम्हाला. एखाद्या पोरीचं लग्न ठरलं ना, एखाद्या पोरीचं लग्न ठरलं तर 10 जणाच्या दारात जाऊन हात जोडतो रे आपला बाप, माझ्या ताईडीच्या लग्नाला या, माझ्या ताईडीच्या लग्नाला या. पण खरं सांगू तुम्हाला, किती म्हातारा झालेला बाप असू द्या आणि तो माहेरात जिवंत असू द्या, त्या पोहरीला माहेर जिवंत आहे. माहेरातला ज्या दिवशी बाप मरून जाईल ना, त्या दिवशी माहेरचा दरवाजा तुमच्याकरता बंद झाला हे लक्षात ठेवा. आयुष्यातला बाप आहे ना, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाची किंमत करा, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईची किंमत करा. खरं सांगू, एवढा अट्टहास करून ज्योती दिदी, विद्या दिदी आणि रोहिणी दिदी जर कधी इथं आल्यात ना, तर खरं सांगू घरामध्ये पहिला पाय टाकला ना, त्यांना वाटत असेल ना, त्यांच्या जीवनातला बाप निघून गेलाय. काय वाटत असेल, ज्याच्या आयुष्यात ज्याला हात नाहीत ना, त्याला हाताची किंमत विचारा, आणि ज्याला पाय नाहीत ना, त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही ना, त्याला बापाची किंमत विचारा रे गड्या. आयुष्यातला बाप सहज विसरून चाललोय रे आपण. पण खरं सांगू, किती म्हातारा झालेला बाप असू द्या, लेख भेटायला जाऊ दे रे, पोरीच्या पायाच्या पैंजणाचा आवाज ओळखतो बाप, थरथर त्या हातानं काठी टेकत 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 बाहेर येतो, आणि बाहेर आलेला बाप आपल्या ताईडीला हाताला धरतो आणि आतल्या खोटवर नेतो, आणि खोटवर बसून त्या ताईडीचे मटा मटा मुके घेतो रे गड्या. आणि पहिला प्रश्न करतो, ये ताईडे, तुझ्या संसाराला काही कमी तर नाही ना ग? ज्या दिवशी बाप मरून जातो ना, त्या दिवशी हा प्रश्न सुद्धा संपून जातो रे गड्या. हा प्रश्न परत कोण विचारत नाही. सगळं व्यवस्थित आहे सांगते ताईडी. आणि माघारी जायला निघाली ना, बाप म्हणतो, निघाली का ग? माघारी जायला निघाली ना, तोपर्यंत बाप सांगतो, म्हातारे ऐक ना ग, परवा चटणी केली ना आपण, चटणी, ती चटणी काढ ग आणि घाल ग माझ्या ताईडीच्या पिशवीत. म्हातारे, खोटच्या खाली कांदा आहेत ना,
ते कांदा बी काढ ग आणि घाल ग माझ्या तायडीच्या पिशवीत. ऐकून जा रे गड्या, तुमच्या आमच्या संसारासाठी चटणी आणि कांदे पुरवतो ना, तो तुमच्या आमच्या जीवनातला बाप आहे हे लक्षात ठेवा. आयुष्यातला बाप केला ना, नाही माघारी मिळायचा. महाराज आमच्याकडे करोडाने इस्टेट आहे. महाराज ऐका ना, एवढी इस्टेट आहे, एवढी इस्टेट आहे, ती इस्टेट आम्ही देवाला देऊ आणि आमचा बाप माघारी मागू. खरं सांगू, करोड रुपये घेऊन जर देवाच्या समोर उभा राहिला आणि करोडाची इस्टेट एका बाजूला आणि देवाला सांगितलं की आमचा बाप आम्हाला माघारी दे, नाही देव माघारी देणार. खरं सांगू, आयुष्यात बाप आहे ना, आयुष्यात जोपर्यंत बाप आहे, कितीही मोठं संकट येऊ द्या, बाप म्हणजे काय आहे माहिती आहे तुम्हाला? तुमच्या आमचं संरक्षणाकरता घरावरती पत्रा असतो, पत्रा. त्या पत्र्यावरती पाऊस पडला की तो पत्रा आवाज देतो. त्या पत्र्यावरती ऊन पडलं ना, तो पत्रा तुमचं आमचं संरक्षण करतो रे गड्या. पण खरं सांगू, बाप नावाचं माध्यम सुद्धा असं आहे, लेकराचं चांगलं व्हावं याच्याकरता रात्रंदिवस ओरडत असतो ना, तो तुमच्या आमच्या जीवनातला बाप आहे हे लक्षात ठेवा. तो आवाज करतो, तो ओरडतो फक्त आणि फक्त आपलं चांगलं व्हावं याच्याकरता रे गड्या. पण खरं सांगू, निर्दयी काळजाचा बाप बनवून टाकला आपण. का? कारण निर्दयी काळजाचा बाप कसा बनवला आपण? लेकरू खेळायला लागलं तर त्या लेकराला आपण सहज सांगतो, बाळ्या अभ्यास कर रे, नाही तर तुझे बाबा आले ना तुला मारतील. बाळ्या खेळायला जाऊ नको, तुझे बाबा आले ना तुला मारतील. बाळ्या टीव्ही बघू नको, तुझा बाप आला ना तुला मारल रे गड्या. त्या पोराच्या काळजात घरच तयार होत रे. बाप फक्त काय मारायलाच जन्माला आला का रे? पण खरं सांगू, प्रत्येकाला देवकीची तडपड दिसली, पण त्याच टोपलीमधून यमुनेतून पलीकडे घेऊन जाणारे वसुदेव मात्र आपण विसरलो रे गड्या. ऐकून जा रे गड्या, कौशल्याची तडफड सगळ्याला दिसली रे, पण राम 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 करून स्वतःचा जीव सोडणारा दशरथ राजा मात्र आपण विसरलो रे गड्या. आयुष्यातला बाप लक्षात ठेवा, जोपर्यंत बाप आहे ना, कितीही मोठं संकट येऊ द्या, मागं सारण्याची ताकद बापामध्ये असते हे लक्षात ठेवा. तू म्हणाल महाराज तू काय एवढं ओरडून सांगतो आई आणि बाप? खरं सांगू तुम्हाला, गेली 7 वर्ष झालं मी तेच दुःख भोगतोय रे गड्या. आयुष्यात बाप नसल्यानंतर, आई नसल्यानंतर काय दुःख होतं ना, काय दुःख असतं ना. ज्याला आई नाही ना आणि ज्याला बाप नाही त्याला जाऊन विचारा. विट्यापासून 14 किलोमीटर अंतरावरती धामणी नावाचं गाव आहे. त्या गावाला मी वारकरी शिक्षण संस्था चालवतो. माझ्या वारकरी शिक्षण संस्थेत 80 लेकरं आहेत, 80. पण खरं सांगू, अभिजित भैया, आज तुम्ही इथपर्यंत मला बोलवलं ना, वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त तुमच्याकडून ज्ञानदानाचं सुद्धा काम घडून गेलं. काय घडलं सांगून जाईन तुम्हाला. कीर्तनाचं जे मी मानधन घेतो ना, त्या मानधनातून या लेकरांचा उदरनिर्वाह चालतो. ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, ज्याला मागं पुढं कोण आधार नाही, अशा लेकरांचा आधार बनण्याचं काम आमची वारकरी शिक्षण संस्था करते. ऐकून जा रे गड्या. पण खरं सांगू, अनेक वारकरी शिक्षण संस्था आम्ही बघितल्या, पण खरं सांगून जाईन तुम्हाला, आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 1ही रुपयाची मी फी घेत नाही. सगळं विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत देतो रे गड्या. ऐका, कशासाठी? कारण सांगून जाईन तुम्हाला, एकच क्षेत्र असं आहे, त्याचं नाव वारकरी संप्रदाय आहे, की ते वारकरी संप्रदायाचं क्षेत्र माणसाला जगायला शिकवतो. आणि खरं सांगून जाईन तुम्हाला, यात उभा राहिलेल्या पोरांपैकी कोण कीर्तनकार होईल का नाही, गायक होईल का नाही, वादक होईल का नाही सांगू शकत नाही. पण खरं सांगून जाईन, या पोरातला उद्या कधी कोण दरोडेखोर होणार नाही, याच्यातला कोण चोऱ्या करणार नाही, याची गॅरंटी या नारदाच्या गादीवरून देतो. कारण पंढरीच्या लोका नाही अभिमान आणि पाया पडे जन एकमेका. म्हणून सांगून जाईन तुम्हाला, तुमच्या जीवनात बाप आहे ना, बापाची सेवा करा. 2 हात 3रं मस्तक तुमच्या चरणावरती टेकवतो आणि एकच सांगून जाईन तुम्हाला, माय बापाची सेवा करा. मावळलेला सूर्य उद्या उगवणार आहे, रात्री आलेला चंद्र दुसऱ्या रात्री दिसणार आहे. पण खरं सांगू, गेलेला बाप आणि गेलेली माय आयुष्यात परत कधी बघायला भेटणार नाहीत हे लक्षात ठेवा. म्हणून मायबापाचा सांभाळ करा. जर मायबापाचा सांभाळ केला तर स्वर्गातली 33 कोटी देव तुमच्या दारात चाकरीला आल्याशिवाय राहणार नाहीत. ही माय बापाच्या सेवेत ताकद आहे. तू म्हणाल महाराज, आई गेल्यानंतर आमचे नातेवाईक आहेत, हाय तो आहे. पण खरं सांगून जाईल तुम्हाला, आई बाप गेल्यानंतर या जगाच्या पाठीवर कोण कोणाचं नाही. आपल्या खिशातले जर पैसे संपले ना, तर नातेवाईकाच्या खिशातले सुद्धा पैसे संपून जातात. तू म्हणाल हा माझा आहे, तो माझा आहे, बहीण आहे, भाऊ आहे. जगाच्या पाठीवर कोण कोणाचं नाही.
आपल्या लेकराचं चांगलं व्हावं हे फक्त आणि फक्त वाटत असताना त्याचं नाव बाप आणि त्याचं नाव आई आहे. आयुष्यात जर आईबाप गेले ना, आयुष्यात गेलेले आईबाप तुम्हाला माघारी मिळणार नाहीत, पण आईबाप गेल्यानंतर या जगाच्या पाठीवर कोण कुणाचं नाही रे. नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी अंते जातील एकला प्राण माझे माझे म्हणूनी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे जगे होय रे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे तोय रे भेद माझे सर्व रागले उरतील दाग दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोण नाही कुणाचे कोणी जगाच्या पाठीवर कोण कोणाचं नाही. ऐकून जा. म्हणून एक काम करा, माईबापाचा सांभाळ करा. आज देशमुख कुटुंबियांच्या दारात आलाय ना, त्यांच्या दारातून आल्यानंतर एवढीच गोष्ट घरी घेऊन जा. फक्त माईबापाची सेवा करा. आयुष्यात आईबापाची सेवा केल्यानंतर जगाचा मालक तुमच्या दारात सेवेला येईल. ऐकून जा. या देशमुख कुटुंबियाची सेवा करण्याकरता इथपर्यंत ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेवरती नितांत प्रेम करणारे, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे तेजस भैया गायकवाड असतील. त्यांनी मला फोन केला. ते मला कीर्तनं देतात फक्त आणि फक्त कशाच्या निमित्तानं, माझ्यावरती नाही. आणि मला कीर्तने बी काही कमी नाही. फक्त विषय काय आहे, त्यांचा एकच इच्छा असते की तुम्ही जर इथं आला तर त्या माध्यमातून या लेकरांना काहीतरी संस्थेला मदत होईल याच्याकरता मला बोलवतात. आणि ज्यांना माझं नाव सुचवलं आणि अभिजित भैयांना माझी तारीख घ्यायला सांगितली, आमचे तेजस भैया असतील, अभिजित दादा असतील, त्यांच्या माध्यमातून योग आला. आल्यानंतर आनंद झाला. सुंदर असं गाव आहे. ऐका, तुम्हाला एकच संदेश आहे आजच्या कीर्तनातून, फक्त आणि फक्त आईबापाचा संभाळ करा. सगळे कीर्तनकार सांगतात, सगळे तुम्ही म्हणत असाल कीर्तनकार सांगतात आई बापाचा संभाळ करा, आई बापाचा संभाळ करा. अरे मग आई बापाचा संभाळ केला नाही तर मग परमार्थ करून काय फायदा आहे? गळ्यामध्ये माळा घातल्या आणि पंढरीची वारी केली आणि आई बापाला घरात बघत नाही, पुण्य मिळेल का? भेटणार नाही. म्हणून पहिल्यांदा माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. कोणत्या तीर्थाला जायची गरज नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य असे असणारे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे प्राचार्य श्रीकांतजी महाराज गुरव आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी समर्थ असेल. या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सुप्रसिद्ध असे महाराष्ट्रातील मृदंगाचार्य आमचे काय नाव आहे? प्रसाद महाराज असतील. आणि महाराज आज कीर्तनाला आले. त्याचबरोबर तुम्ही सगळेले श्रोतेवर्ग असतील आणि ज्यांनी आजच्या कीर्तनाचं सुंदर असं शूटिंग केलं, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध असा चॅनल ज्यांचा आहे ओम साई क्रिएटिव्ह, त्यांनी आज कीर्तनाचं शूटिंग केलं. त्यांच्याही चॅनलला गोड असा स्पर्श. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले आमच्या गावचे युवा उद्योजक आमचे विकास भावडे असतील, त्यांच्याही चॅनलला गोड असा स्पर्श. आणि वाणीला इथंच पूर्णविराम देतो. याच्यानंतर फुलाचा अभंग होईल. अभंग झाल्यानंतर प्रत्येकानं प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करायची. विठ्ठल जय जय.